नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठीचं लाईव्ह बुलेटिन। पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स। जम्मू काश्मीरच्या कुलगाम येथे घडलेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 2 श्रमिकांना राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली। अतिरेक्यांवर कडक कारवाई व्हावी, राहुल गांधींनी केली मागणी। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा मोठा पुतळा नाशिकमध्ये, मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती। केएमटीचं वेदनादायी चित्र आता बदलणार। फरीदाबादहून करवीर नगरीत 9 ई बसेस दाखल। केंद्र सरकारकडून 34 कोटींचा निधी उपलब्ध। बसेससाठी 18 चार्जिंग स्टेशन्स सुरू करणार। सरडेवाडीत धावत्या सिमेंट टँकरला भीषण आग। स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। ट्रॅक्टरवरील ब्लोअर व अग्निशामक साधनांचा वापर करून आग आटोक्यात आणली। लातूर जिल्ह्यातील औसा लातूर महामार्गावर धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीला आग। वाहन पूर्णपणे खाक। सुदैवानं जीवितहानी टळली। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची काँग्रेसची मागणी। विविध स्तरांवर सातत्याने ही मागणी लावून धरू, काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती। पेपर फुटण्याचे प्रकार इतिहासातून नष्ट होतील। मुलांच्या मनावर फुंकर घालण्याचं काम मोदींनी केलंय। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। ऑगस्टच्या सुरुवातीलाच कास पठारावर चवर फुलांचा बहर। पावसाळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली। अमळनेरमध्ये नाल्याच्या पुरामुळे नुकसान। पावसामुळे अमळनेरमधील बाजार समितीत शिरलं पाणी। 15 ते 16 हजार क्विंटल धान्य मालाचं नुकसान। पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील उपाहारगृहावर एफडीएची कारवाई। FSSAI परवाना नसल्यानं आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचा भंग केल्यानं उपाहारगृह बंद। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठीचं लाईव्ह बुलेटिन।